बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी पाहायला मिळते। ठाण्यातली ही बातमी आहे। ठाण्यात ढोकळी परिसरामध्ये 3 कामगारांचा मृत्यू झालाय। एसटीपी प्लांटमध्ये गुदमरून यांचा मृत्यू झालाय। रात्री 1:15च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एसटीपी प्लांटमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू झालेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, काय नेमकं घडलं? अजित, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय। नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी? एसटीपी प्लांट आहे ठाण्याच्या ढोकाळी इथं एक इमारत आहे। इमारतीच्या एसटीपी प्लांटचं साफसफाईचं काम होतं। हे काम काही 8 कामगारांना देण्यात आलं होतं। हे काम करत असताना जे कामगार होते ते एकत्रित कामगार 8 जण आतमध्ये उतरले। त्या ठिकाणी काही वायूंचा तिकडे स्त्राव झाला। त्यावेळी त्यांना तिथून बाहेर पडताना 8 जणांना बाहेर पडता आलं नाही। या सगळ्या घटनेमध्ये 8च्या 8 जण जे आहेत त्यांना श्वासाचा त्रास झाला। अनेक जण जे आहेत ती या वायूमुळे किंवा बाहेर न पडता आल्यामुळे गुदमरून त्यांना ते जे कामगार आहेत ते गंभीर झाले। त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पण त्या 8 कामगारांपैकी 3 कामगार जे आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मुळात अशा पद्धतीनं एसटीपी प्लांट असेल किंवा जे विषारी वायू ज्या ठिकाणी तयार होऊ शकतो किंवा जिथे विषारी वायू येऊ शकतो अशा ठिकाणी साफसफाई करायला उतरताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी किंवा कामगारांना कोणत्या प्रकारचे साहित्य द्यावे या सगळ्या गोष्टी यामुळे समोर येत आहेत। मात्र अशा पद्धतीनं कामगारांचा दुर्दैवी मृत्यू होणं हे कुठेतरी साहित्य कमी असणं किंवा पूर्णपणे खबरदारी न घेणं याचं एक उदाहरण आहे। कारण का अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत। त्यामुळे अशा पद्धतीच्या कामांवरती किंवा बेजबाबदारपणाच्या या सगळ्या कामांवरती कशा पद्धतीनं पोलीस कारवाई करतील हे देखील आता ठाणेकरांनी प्रश्न उपस्थित केलाय। त्यामुळे केवळ प्रश्न उपस्थित करून चालणार नाही अजित, तर यावर निश्चितच तोडगा निघणं खरं तर अपेक्षित आहे।